वर्षी एक सुखी झालं. कोण? ज्याचं स्मशाना शेजारी सरपणाचं दुकान. बरं का डेपे साहेब, ते ओलं सरपण येड्या बाबईचं डबल भावात विकत होतं आणि नातलगाला प्रेत पेटवल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. साधं रॉकेलच्या लोणावर फिरणाऱ्या सरपणवाल्यानं एका वर्षात टाटा सफारी घेतली. किराणा दुकानदाराने लक्ष ठेवलं, म्हणला दिवसभर पुड्या बांधतो, माशा हाकत बसतो, 40 रुपये 70 पैसे दुकान पाहिजे सरपणाचंच. तिथं गेल्या वर्षी लोणावर फिरत होतं, यंदा टाटा सफारीतून टाटा करतंय. यानं स्वतःचं दुकान विकलं, काही शेत विकलं, बँकेतून कर्ज काढलं आणि याच्या बाणीवर दुकान थाटलं स्मशानात. यानंही बोर्ड लावला, आमच्या येथे अंत्ययात्रेचं सर्व साहित्य स्वस्त दरात मिळेल. 5 मन सरपण, बांबू, सुतई, नवीन कापड, 4 माणसं, हारबुक्का, बँड पार्टी, भजनी मंडळासह. 1 जानेवारी 2026ला दुकान ओपन केलं. पुढचं कळलं वाटतं तुम्हाला. जून महिन्याची 10 आली, एकही नाही मेलं, पुरं गाव सुखी झालं. आता दुकानवालं दुःखी झालं. काहीला सुख आणि काहीला दुःख. रामाचा जन्म झाला. सूर्याला सुख आहे आणि चंद्राला दुःख आहे. अरे तुला का, तुझं का तोंड उतरलं? चंद्र म्हणाला, मला सुद्धा तुमचं दर्शन घ्यायची इच्छा आहे. मनाई कोणी केली? तुम्ही नाही केली, पण आमचा नैसर्गिक नियम आहे, सूर्य गेल्याशिवाय मला येता येत नाही. आणि ते महिना झाला, जागचं हालत नाही. श्रीराम म्हणाले, आज कळलं मला, मी भगवान असलो तरी दोघाला एकावेळी सुखी करू शकत नाही. यावेळेला सूर्याला संधी दिली. कृष्ण जन्म होईल चंद्रा, तेव्हा तुला संधी मिळेल. म्हणून राम सूर्यवंशात आहे आणि कृष्ण चंद्रवंशात आहे. तरी चंद्राचं समाधान नाही झालं. कृष्ण जन्म कधी होणार आहे? द्वापार युगात. आता त्रेता, एक युग वाट बघू का? नाही, काहीतरी समाधानासाठी पर्याय व्यवस्था करा. ठीक आहे बाबा, नाराज होऊ नको. आजपासून माझ्या नावासोबत तुझं नाव जोडलं जाईल, म्हणून रामचंद्र. तर चंद्राचं रामासोबत वेल्डिंग व्हायचं काही कारण नाही. चंद्राला खुश करण्यासाठी श्रीरामानं त्याला आपल्यासोबत जोडला, तेव्हापासून हा बाबा श्रीरामचंद्र झाला. ही कथा शंकरजी माता पार्वती आईला सांगतायत आणि सांगता सांगता सहज म्हणाले, औरव एक कहू निज चोरी. मी त्यावेळेला चोरी केली. चोरी? बडा देव, महादेव, सब देवन का बाबा, चोरी करते हो किस लिए, क्यों की? अरे मला सुद्धा वाटत होतं रामाचं दर्शन घ्यावं, पण शंकराच्या रूपात अयोध्येत गेलो असतो तर माझ्याच पुढं लागली असती बारी. मग म्हणून तर केली चोरी. कशी केली सांगतो ना. काक बसुंडीला शिष्य केला मी, गुरु भगवा वेश धारण करून, द्राक्षाच्या माळा हातात कमंडलू, पायामध्ये खडाऊट, जटादाढी वाढलेली, भस्म लावलेलं, वाघाचे कातडे बगलेत. अशा अवस्थेत जेव्हा आम्ही गेलो, प्रचंड गर्दी झाली होती. कशी ती वाट काढत काढत मुख्य द्वारापर्यंत, तिथे खाकी कपड्यावाल्या गेटमॅनने अडवलं. का जा रहे? महाराज जी को बेटा हुआ, उसको दर्शन करना है, मत जाओ, अनजान व्यक्ती, निकल जाओ यहाँ से. ढकलून दिलं. पार्वती मला म्हणता येणार, ए खाकी कपड्यावाले आले का, मी शंकर भगवान कैलासपती आहे असं सांगावं तर माझ्या पुढेच बारी लागली असती. दिला हाकलून दोघालाही. मी आणि काकभृशुंडी शरयूच्या काठाला आलो. काकभृशुंडी मला म्हणाले, मैं नीलगिरी से आप कैलास से कुछ करो, दर्शन तो होना चाहिए. तेव्हा शरयूच्या काठाला मी ध्यानस्थ बसलो. पार्वते, माझ्या बालरूप रामाचं ध्यान सुरू केलं. एक चमत्कार झाला. राजमहालात माय कौसल्याच्या मांडीवर माझा राम रडू लागला आणि मी शरयूच्या काठाला ध्यान करू लागलो. एवढा रडतो, काही केल्या रडणं थांबत नाही. कौसल्या, सुमित्रा, कैकेयी सगळे चिंतातूर झाले. एक म्हातारी दासी काठी टेकत आली. कौशल्या बेटे, बहुत से लोग दर्शन को आते हैं तो किसी की बुरी नजर लग गई लाला को, म्हणजे दृष्ट झाली बाळाला. मग दृष्ट काढणाऱ्या साधूचा तपास करा म्हणावं, दौंडी द्यायला सांग. हा मुद्दा कौसल्या माईला पटला. कौसल्या माईनं दवंडीवाले बोलवले. पार्वते,
आणि दवंडीवाले दवंडी देत निघाले. ऐका कोई बच्चे की नज उतारने वाला महाराज, ऐका कोई बच्चे की नज उतारने वाला साधू, ऐका कोणी बाळाची दृष्ट काढणार. सरयूच्या काठानं चालले होते दवंडीवाले. आम्ही साधूच्या वेशात बसलो आणि साधू समजून दवंडीवाले जवळ आले. कार ते बाबा हिमालय. शंकररावचं नाटक पहा. वह क्या करते, पत्ते खेलते क्या रे, ध्यान करते. आप तपस्वी संत है. हाँ, छोटे बच्चे की नज़र उतारना जानते हो अच्छी तरह. क्या करना होगा, जिस बच्चे को नज़र लग गई उस बच्चे के पास हमें ले जाना पड़ेगा. चलो चलो, अशी चोरी केली पार्वते. आता दौंडीवाले पुढं. कायच करावं लागलं नाही. तेच म्हणा, बाजू हटो, नजर उतारने वाले महाराज है, हिमालय से आए है, बाजू हटो. अशा रीतीनं प्रवेश मिळाला. मी माय कौसल्याला वाकून नमस्कार केला. कौसल्या माईनं बसायला दिलं. विचारलं, कहाँ रहते बाबा. साधु को कोई घर होता है क्या माँ. हिमालय की गुहा में तप करता था, दिल चाहा तो इधर चला आया. शंकररावचं नाटक बघा. साधु को कोई घर होता है क्या. याला